येस, तर मी दापोलीत पोहोचलेले आहे. कोकणकडनं फायनली 1 वर्षानंतर दापोलीत आलेले आहे. कसं वाटतंय कोकणकर? आपल्या दापोलीचं स्टँड बघून नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ पुढेपर्यंत बघा, असं नाही पुढे बघायचं आहे आपल्याला व्हिडिओ. नमस्कार, मी कोकणकडण्यासाठी स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन अशा व्हिडिओमध्ये. खूप दिवसानंतर म्हणजे 1 वर्षानंतरचा माझा ट्रॅव्हल ब्लॉग आहे आणि तोही कोकण टू दापोली. 1 वर्षानंतर झाले, त्यामुळे हा ट्रॅव्हल ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करते. सो जे मी या ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये करेन तुमच्यासोबत शेअर करेन, असं माझा व्हिडिओ नक्की करणार. मी ठाण्याच्या 3 नाक्यावरून बस पकडलेली आहे आणि माझा प्रवास हा नॉन AC बसने होणार आहे. त्यामुळे ट्रॅव्हल्सचा एक्सपिरियन्स हा चांगला नसणार आहे कदाचित, बिकॉज मे महिन्याचा सीझन आहे आणि अशा मे महिन्याच्या सीझनमध्ये असं नॉन ACने प्रवास करणं म्हणजे थोडं हॅक्टिक असतं. आत्ता तिकीटसाठी बाकी पॅसेंजरसाठी सगळे वेट करत आहेत. पूर्ण फुल झाल्यानंतर आपली ट्रॅव्हल्ससुद्धा फुल झालेलीच आहे आणि प्रवास सुरू झालेला तुम्ही बघू शकता. 3 नाक्यावरून जस्ट मी निघालेले आहे आणि ही अशी आमची ट्रॅव्हल्स आहे. मला 15-16 तिकीट मिळाले होते, त्यामुळे जस्ट मागेच आहे मी. आणि चला, आमची जर्नी सुरू झालेली आहे ठाण्यापासून आणि ती थेट जाणार आहे दापोलीला आणि तीही 1 वर्षानंतर. जेव्हा कोकण आपलं शक्यतो जर मे महिन्यामध्ये ट्रॅव्हल्सने प्रवास करताय तर AC ट्रॅव्हल्सने प्रवास करायचा, बिकॉज इतकी गरमी आणि त्याच्यामध्ये नॉन ACने ट्रॅव्हल करते. सो मी तुम्हाला सजेस्ट करेन की ACने ट्रॅव्हल नक्की करा, नाही तर असं विंडो ओपन करून जावं लागतं. तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स शेअर नक्की करा कमेंट सेक्शनमध्ये. तुम्हाला थंबनेल बघून कळालंच असेल की तुम्ही तुमच्या जे तुमचे एक्सपिरियन्स आहे ट्रॅव्हल ब्लॉगमधले हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की मेन्शन करा, जेणेकरून मलाही कळेल की तुम्ही ट्रॅव्हल करताना तुम्हाला काय काय एक्सपिरियन्स येतात. सो नक्की मला कमेंट करा आणि ट्रॅव्हलचा आनंद नक्की. तुम्हाला माहिती आहे का, सगळे झोपलेत आणि मी एकटीच ट्रॅव्हल ब्लॉग करते. काही लोक तर प्रवास करताना असं बरेच लोक म्हणतात की आम्ही झोपले, तू काय एकटी बडबडतेस. तुम्हाला पण असं वाटतं का? तुम्हीही मला नक्की असंच कमेंट कराल की प्रवास करताना तू एकटीच कसं ब्लॉग बनवतेस. पण तुमच्यासोबत ब्लॉग तर शेअर करायचा आहे. इकडे आमची माणसं काही झोपलेली आहेत, प्रवासाचा झोपून आनंद घेत आहेत आणि मी ब्लॉगचा आनंद घेते. स्वतः गाडी आहे ना एका ठिकाणी थांबली, जिथे नाश्त्यासाठी सगळी लोक थांबतात, सगळ्याच ट्रॅव्हल्स थांबतात. तुम्हाला दाखवलं असेल. स्वतः मी आहे ना तिथे नाश्ता करते, म्हणजे मे महिना असल्या कारणाने आईस्क्रीमच खाणार आहे. पॉपकॉर्न लवर. पुष्पराज चायनीज सेंटरच्या इकडे गाड्या थांबतात सगळ्या. ही आमची अश्विन ट्रॅव्हल्स. सो चला,
आईस्क्रीम विरघळायची. एवढ्या गरमीतून मे महिन्यातून प्रवास करते आणि इकडे दापोलीमध्ये सहसा जाताना आहे ना गौरीशंकर पण खूप फेमस आहे हा. आणि मी नॉन एसी आहे त्यामुळे थोडा प्रवास माझा थोडासा कंटाळवाना झालेला आहे. पण तरी तो तुम्ही प्रवासाचा आनंद नक्की घेत आहे मला कळत. गाडी सुटेल चला. तर फायनली माझा प्रवास झालेला आहे. मी दापोलीमध्ये पोहोचलेली आहे. आणि दापोली कशी वाटते? येव्हा कोकण आपलंच असा असं म्हणण्यापेक्षा दापोली आपलंच असा. सो मस्त वाटतं दापोलीत आल्यानंतर. खूप भारी ट्रॅव्हल झाला. सो माझा ट्रॅव्हल ब्लॉग कसा वाटला मला आवर्जून कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय. चला बाय बाय.